त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. आगामी निवडणुका त्यांच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला जर जागा वाटप किंवा अन्य काही गोष्टींमध्ये तडजोडी असतील. शपथ ली है मुख्यमंत्री की और छठवीं बार के वो विधायक हैं। उन्होंने अपना जीवन काल पूरा लोक सेवा में व्यतीत किया है और आगे भी करते रहेंगे। मी पुन्हा येईन, अब 3 बार हो चुके, अब फिर चौथी बार। कैसी तैयारी है देवेंद्र सर की 5 साल में? देखिए, मी पुन्हा इन क्या है, ये एक लोक सेवा के लिए मैं रोज वापस आऊंगा, ये एक उनकी बात है। तो कभी कोई पद लेके, कभी अपोजिशन में, कभी बिना पद के वो रोज वापस आते ही है। तो मी पुन्हा इन हर रोज होना चाहिए ताकि महाराष्ट्र नंबर 1 स्टेट हर एंगल से हो। मैम, एक लास्ट क्वेश्चन, अमृता फडणवीस इज नॉट ओनली मिसेस मुख्यमंत्री, आप एक इंडिपेंडेंट भी बहुत आपकी पहचान है। तो इस मिनिस्ट्री में महिलाओं को कितना चांस मिलेगा? महाराष्ट्र में महिलाओं के लिए और क्या होगा? मैं भी एक महिला हूँ। तो देखिए, योजनाएं तो आप सारी जानती होंगी, लाड़की बहन से लेके सुकन्या समृद्धि, भाग्यश्री, अन्नपूर्णा, एसटी जो चलती है प्रवास, उसमें 50% की छूट, विधवा पेंशन, बहुत सारी योजनाएं और एडअप हो जानी चाहिए रिक्वायरमेंट के हिसाब से। ये मैं सोचती हूँ किसानों के लिए भी जो मॉडर्न टेक्निक से वो सामने आना चाहिए एट लोअर इंटरेस्ट रेट्स और नो इंटरेस्ट रेट्स, ऐसी कुछ रिक्वायरमेंट्स है किसानों की, स्त्रियों की, ये आगे आनी चाहिए। और सिटी इंफ्रास्ट्रक्चर में जैसा तर मंत्रालयामध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय। मंत्रालयांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हा एक खूप वेगळा क्षण असतो, अनुभव असतो, कारण त्यांचे बॉसेस बदललेले असतात, नवे बॉस आलेले असतात। महिला कर्मचाऱ्यांचा उत्साह सुद्धा आपण पाहतोय आणि अर्थातच रांगोळ्यांनी स्वागत केलं जातंय। मगाशी उदयनं सगळा आढावा दिला आणि आता यानंतरची उत्सुकता असेल ती म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीतला पहिला निर्णय कुठला। निश्चितच। आणि अजून एक उत्सुकता आहे मंत्रालयाबद्दल, ज्ञानदा तू बोललीस, आता हे जे वेगवेगळे मंत्रालय आहेत, वेगवेगळ्या मजल्यांवरती वेगवेगळ्या मंत्रालयांचे सगळे कार्यालय आहेत, या कार्यालयांमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आपला बॉस कोण याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि मग त्या मंत्र्यांकडे आपण OSD म्हणून जाण्यासाठी, त्यांचे PA म्हणून जाण्यासाठी, त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी एक प्रचंड वेगळं लॉबिंग पुन्हा मंत्रालयाच्या अंतर्गत असतं। आणि मंत्र्यांनी तर खरं तर आज थोडासा हिरमोड झाला असेल संभाव्य मंत्र्यांचा, ज्यांना आज एवढ्या पब्लिकच्या समोर मंत्रिपदाची शपथ घ्यायला कुणाला नाही आवडणार। कदाचित त्यांनी त्या दिवसापासूनच मोबाईलसुद्धा ऑन ठेवले असतील, तो बंद होणार नाही, चार्जिंग संपणार नाही, कधी फोन येऊ शकतो, ह्या सगळ्या तयारीत असलेल्यांचा थोडा हिरमोड आज झाला असेल, कारण तिघांनी शपथ घेतलेली आहे। आता पुढच्या तारखेची त्यांना वाट बघावी लागणार आहे। आपण थेट जातोय, बघा तिघजण आलेले आहेत आणि सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन केलंय। मंत्रालय हे असं एक ठिकाण आहे की राज्यातल्या काही कोटी जनतेचा कारभार तिथून हाकला जातो, जनहिताचे निर्णय घेतले जातात। त्यामुळे ती एक प्रथा परंपराचे की शपथविधी झाला की आधी नवनिर्वाचित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे मंत्रालयामध्ये येतं आणि म्हणजे कॅबिनेटची बैठक अर्थात होते आणि तिथला जो वार्ताहरांचा कक्ष आहे तिथे एक प्रेस कॉन्फरन्स होते। खूप हसत खेळत त्यावेळेला वातावरण असतं, अर्थातच सिरियस नोटवरती काही नसतं। बॉडी लँग्वेज सगळ्यांची वेगळी असते, कारण त्यानंतर अर्थातच दुसऱ्या दिवशीपासनं सरकारी पातळीवरती प्रश्न विचारणं, पत्रकारांचंही काम सुरू होतं आणि नेत्यांचंही काम त्या पद्धतीनं उत्तर देणं। पण हे त्रिकूट आता निघालेलं आहे त्यांच्या पहिल्या कॅबिनेट मीटिंगसाठी आणि त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये पहिला निर्णय कुठला घेतला जातो याची महाराष्ट्रभराला उत्सुकता असेल। 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस जेव्हा नेतृत्व करत होते तेव्हा 2 मोठी आव्हानं त्यांच्यासमोर होती। एक शेतकरी आंदोलन जे राज्यात इतिहासात कधीच झालं नव्हतं, ते 14 ते 19 मध्ये झालं, आणि मराठा आरक्षणासाठी निघालेले मूक मोर्चे। तर 14 ते 19च्या किती गोष्टी 24 ते 29 मध्ये रिपीट होण्याची शक्यता तुम्हाला वाटते? ते आव्हान कसं असेल मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या समोरचं? मला असं वाटतं की किती मोठी आंदोलनं जरी झाली आणि एक निर्णय घेणारा व्यक्ती म्हणून निर्णय घेण्याला मर्यादा असतील तरी लोकांचं ऐकून घेणं, त्याला प्रतिक्रिया न देणं,
त्याच्या विरोधात अग्रेसिव्हली जाणाऱ्या आपल्या इतर नेत्या आणि कार्यकर्त्यांना शांत ठेवणं, ही थोडी तारेवरची कसरत देवेंद्र फडणवीसांना करावी लागेल. आणि आपण मगाशी जे ट्युनिंगचं बोलत होतो, तर महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबई ठाणे या भागामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना ते ट्युनिंग कार्यकर्त्यांमध्ये आणि स्वतःमध्ये कायम ठेवावं लागेल. आणि त्याच वेळेला त्या दोन्ही पक्षांच्याही आकांक्षा मोठ्या असणार आहेत. कारण शिवसेनेला हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करायचे की आम्ही खरी शिवसेना आहोत, आणि भाजप मुंबईत महापौर आणण्यासाठी कैक वर्ष वाट बघते. अशा वेळेला हे ट्युनिंग ठेवणं आणि संवाद ठेवणं आणि ती एकत्र टक्केवारी आणणं, वोट ट्रान्सफर उद्धव करणं, ठाकरेंची अस्तित्वाचीच लढाई. कारण आता शेवटचं जर काय असेल त्यांच्याकडे, म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये बघितलं तर मुंबई महानगरपालिका हीच आहे जी त्यांच्या पक्षाला खरं तर इंधन आणि ऊर्जा सगळं जे 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 वेगवेगळ्या अर्थाने आपण ते म्हणू शकतो. आणि त्याला इतिहास असा आहे की मागच्या वेळेला महापौरपद मॅनेज होऊ शकलं असतं कदाचित, पण ते सोडून दिले. त्यामुळे यावेळेला कार्यकर्त्यांचंही प्रेशर भाजपवर बऱ्यापैकी असेल असं वाटतं. ज्ञानदादा म्हणाले तसं मला असं वाटतं की मराठा आंदोलन जे सुरू होतं आणि ज्याचा देवेंद्र म्हणजे मागच्या सरकारला त्रास झाला, तर ते रिपीट होत राहील. फक्त आता एकच आहे की ते एक निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे. म्हणजे अडचण त्याच्यातली अशी आहे ना सर, ओबीसीनी ह्या सरकारला प्रचंड मत दिलं, मतदान केलं. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा यांच्याकडनं आहेत की आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये. मराठा समाजाने सुद्धा समर्थन दिलं आणि मराठा समाजाला वाटतं आम्हाला ओबीसीमधून आहे. ही तारेवरची कसरत असणार आहे आता की दोघांनाही समाधान करायचं, तारेवरची कसरत, सुवर्ण मध्य काढायचं आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तारेवरची कसरत असणार आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयात आता त्या संदर्भातलं अंतिम टप्प्यावर तो आलेला आहे विषय. त्याच्यामुळे तिथे पण तो निर्णय होऊ शकतो. आणि शेवटी असं वाटलं होतं की बाबा ओबीसी आणि मराठा यांचं एक पोलरायझेशन, ध्रुवीकरण होईल, परंतु तसं काही ध्रुवीकरण झालं नाही. ते शेवटी हिंदुत्वावर आलं. आता देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीने कसं पुढे जातात ते फार महत्त्वाचं आहे की तो हिंदुत्वाचा जो विषय आहे किंवा इतर काही योजना देऊन त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की ज्या नॉर्मली फॉर्मल आरक्षणाच्या चौकटीत बसतात, परंतु ते काही प्रश्न आरक्षणाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन किंवा ते मागण्यांना न्याय देणं, जे सामाजिक न्याय जो आहे तो सामाजिक न्याय देण्याचं काम जे आहे ते कसं करतात आणि ते फार त्यांनी कल्पकतेने केलं तर हा विषय सुटू शकतो. आपण त्या दोघांच्या ट्युनिंगबद्दल बोललो, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या. मला वाटतं आपण थोडंसं मिस करतोय. म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं गेल्या काही दिवसातलं जे ट्युनिंग, म्हणजे पहाटेच्या शपथविधीपासून अगदी आजच्या दोघांच्या ड्रेसिंग मॅचिंगसुद्धा, म्हणजे जसं की काल रात्री ठरवलं त्यांनी की उद्या आपण सारखा, गमतीचा भाग आहे, पण गेल्या काही दिवसातलं त्यांचं जे ट्युनिंग दिसतंय हे खूप भन्नाट आहे. आणि दादा तर एकदम खुल्ल्यासारखे दिसत आहेत, म्हणजे पॉलिटिक्समध्ये ह्या पूर्ण इलेक्शनमध्ये सुद्धा. तुम्ही जे बघताय त्याच्यावरनं तुम्ही कॉमेंट करताय, पण माझ्या डोळ्यासमोर एकनाथ शिंदे गुलाबी टी शर्ट आपल्या जॅकेटमध्ये कसे दिसतील हा माझ्यासमोर, का त्यांना ते जॅकेटची मला वाटतं तशी फार सवय नाही, त्यामुळे कधीच घातलेलं नाही. पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट. परंतु मला असं वाटतं की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे इनफॅक्ट पहिल्याच दिवशी त्यांनी त्यांचं नावच घेऊन टाकलं, आम्ही त्यांना सपोर्ट करू. तर त्यांचं ट्युनिंग पहिल्यापासून आहे आणि ते बहुतेक पहाटेपासूनच असावं असं मला वाटतं. आणि 14लाही पाठिंबा दिलाच होता ना, टेक्निकली पाठिंबा होता 14ला भाजपच्या सरकारला, राष्ट्रवादीचा, मोठ्या पवारांचा होता, पण तेव्हा होतेच नाही. बरोबर. पण एक आहे, महाराष्ट्राच्या राजकारणानं अष्टप्रहर राजकारण पाहिलं. मला वाटतं उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी रात्री झाला होता, संध्याकाळी, म्हणजे रात्रच झाली होती जवळपास तेव्हा. आता हा संध्याकाळचा आपण पाहिला, याच्या आधी दुपारी झाला आणि पहाटे मला वाटतं अजित पवारांनी यांचा झालेला, म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. दिनचक्र ज्याला आपण म्हणतो हे पूर्ण झालेलं आहे. आता हा धुरळा खाली बसेल आणि जरा शांततेत महाराष्ट्राला पुढची 5 वर्ष राहता येईल असं वाटतंय. एक मला मुद्दा असा वाटतो की कदाचित विरोधक त्यासाठी तयारी करतील की पुढच्या वर्षी कोविडमुळे टळलेली राष्ट्रीय जनगणना येईल. अशा वेळेला जातीय जनगणनेचा मुद्दा त्याच्याबरोबर जोडून उभा केला जाईल का, आणि तशी करायची असेल म्हणजे डेटा पॉईंट म्हणून बघितलं तर त्यात काही हरकत नाही आहे की कुठल्या जातीची किती लोक आहेत आणि त्याच्या बेसिसवर वेलफेअर ठरवावं. पण ते मोजणं भारतात अतिशय कठीण आहे आणि चुकीच्या डेटाला जर सँक्शन मिळाली तर त्याने खूप गोंधळही होऊ शकतात. त्यामुळे ते सरकारसाठी खूप आव्हानात्मक असू शकेल असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे. काही बोलायचं जनगणनेचा विचार. तर बेसिकली जनगणना जी आहे तो एक क्रुशियल मुद्दा, कारण त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. सेन्सस झाल्यानंतर आरक्षणासंदर्भातला विषय, मग तो फक्त महिला नाही
तर ती इतर सामाजिक आरक्षणं ते सुद्धा खूप टर्निंग पॉईंटला येणार आहे. जेव्हा मंत्रालयामध्ये या सर्वांनी प्रवेश केला तेव्हा मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या 3ही नव्या नेत्यांचं स्वागत केलं. त्यावेळची दृश्य खरं तर आपण पाहतोय. सावित्रीबाई फुले, त्यानंतर शिवाजी महाराज यांना वंदन करून आता सर्वजण रवाना झालेत पहिल्या कॅबिनेट मीटिंगसाठी. पाट्या किती पटापट बदलल्या गेल्या. तर एकनाथ शिंदे त्यांच्या नावापुढे आतापर्यंत मुख्यमंत्री अशी पाटी होती, आता ती उपमुख्यमंत्री म्हणून आली आहे आणि मुख्यमंत्री